चांदोबाच्या लिंबातील हा अनुपम असा अत्यंत देखणा, खरोखर डोळ्यांचं पारणं फेडणारा उभ्या रिंगणाचा सोहळा आटोपला. भोंग्यावरनं वारी पुढे तरड गावाकडे मार्गस्थ करण्याची सूचना सर्व दिंड्यांपर्यंत पोहोचली. वारी पुढे निघाली. मधू मात्र कारमध्ये न बसता त्यांच्या सोबत चालायला लागला. गळ्यात टाळ नव्हते त्याच्या, पण दोन्ही हातांची टाळी वाजवून तो वारकऱ्यांच्या भजनाच्या तालात ताल द्यायला लागला. पाय मागे पुढे नाचवत मुखातनं ज्ञानबा तुकाराम भजन गाऊ लागला. तो कुण्या दिंडीसोबत आहे हे त्याला ठाऊक नव्हतं, पण तरडगावकडे वारी निघाली आणि हाही निघाला. आपण कारमध्ये बसून जातो हे तो विसरला. कसा हे त्यालाच ठाऊक, पण त्याला या क्षणाला कारचा विसर पडलेला होता. त्यानं पूर्वी आग्रहानं नाकारलेल्या वाटेवरूनच त्याची पावलं आता चालू लागली होती. नामस्मरण, ज्याचं कधी नावच घेणार नाही अशी मनाशीच शपथ घेऊन बसलेल्या तोंडी ज्ञानोबा तुकाराम हे शब्द बाहेर पडू लागले होते. त्या उभ्या रिंगणानं आपलं काम अगदी चोख बजावलेलं होतं. तो त्या रिंगणानं, त्यातल्या माऊलींच्या गजरानं, वारकऱ्यांच्या एकाच तालासुरातल्या भजनानं, टाळ पखवाजाच्या नादानं, वारकऱ्यांच्या उत्साहानं, आनंदानं नक्कीच भारावलेला होता. आजपर्यंत मनानं जे नाकारलं तेच त्याच्याकडनं घडून यायला लागलं होतं. त्या आनंददायी भारावलेल्या वातावरणाचा परिणाम त्याच्यावर त्याच्याही नकळत व्हायला लागला होता. तो पायी पायी चालू लागला होता, तेही वारकऱ्यांच्या बरोबर. त्याला तसं जीन्स पॅन्टवर भजनात टाळ्या वाजवताना पाहून त्या दिंडीतल्या लोकांना प्रथम आश्चर्य वाटलं खरं, पण खऱ्या भक्तीपुढे पोशाख वगैरे नगण्य असतो. त्या वारकऱ्यांनी मधूच्या पोशाखाकडे दुर्लक्ष केलं आणि कुणीतरी मात्र त्याच्या डोक्यावर वारकरी टोपी ठेवली. मधूनं ती झटकन काढून फेकण्यासाठी आपला हात डोक्याकडे नेला, पण तो तसं करूच शकला नाही. राहू द्याव साहेब, अहो टोपी आहे ती. आपण वारकऱ्यांनी असं बॉडक्यानं भजन गायचं नसतं हो. आबरू आहे ती वारकऱ्यांची, राहू द्या. कुणीतरी म्हटलं. मधूनं आपला हात खाली आणला. टोपी डोक्यात स्वतःच नीट बसवली. अजूनही कपाळावर माऊलींच्या अश्वाच्या टापाखालच्या मातीचा टिळा तसा शोभून दिसत होता. आणि आता तर पांढरी टोपीही डोक्यावर होती. मधूचं हे रूप फार वेगळं होतं. निश्चितच एका चांगल्या दिशेनं होणाऱ्या परिवर्तनाचं ते जणू सूचक होतं. रिंगण सोहळा आटोपल्यावर वारी मार्गस्थ झाली खरी, पण ऋषीला मधू कुठेही दिसेना. आत्ता तो उभा होता इथे, कुठे गेला असेल हा? मनाशीच प्रश्न करत तो त्याला शोधत शोधत त्याच्या कारजवळ आला. तो कारमध्ये असेल याची ऋषीला खात्री होती. त्यांनी काचेतनं आत बघितलं तर आत ड्रायव्हरशिवाय कोणीही नव्हतं. त्यांनी ड्रायव्हरला विचारलं, अरे सुरेश, साहेब कुठे गेलेत? काय माहिती नाही बघा मला. मागा सगळेजण थांबले होते ना त्या चांदोबाच्या लिंबाजवळ रिंगणासाठी. तेव्हाच साहेब गाडीतनं उतरले आणि त्या गर्दीकडे गेले बघा. त्याच्यानंतर ते गाडीकडे आलेच नाहीत. काय? इकडे आलाच नाही मधू दादा? अरे मग गेला कुठे असेल तो, आणि तेही पायी पायी? आश्चर्यच आहे की हे. सुरेशला तो म्हणाला, ए बघ, तो असाच सोबत सोबत राहा, तो येईल, इथेच येईल, मी सुद्धा शोधतो त्याला. हं, चल. ऋषी परत आला. मधू कोणालाही दिसत नव्हता. मुकुंदा, माधवबुवा सर्वांना आश्चर्य वाटलं. तेवढ्यात सुधामावशी लगबगीनं धावतच डोक्यावरचा ताकाचा हंडा सावरत माधवबुवांजवळ आली. हाजी बुवा, बुवा, अहो आपले मधू साहेब. सुधामावशी घाईघाईनं सांगायला लागली. कुठे मधू, तुला दिसला का सुधा तो? अहो की थ्या पुढं भागात थ्या तिथून 4थ्या-5व्या दिंडीत स्वतः पाहिलं जी. टाळ्या वाजवत भजन म्हणून राहिले ते. काय? टाळ्या वाजवत भजन म्हणत, आणि ते सुद्धा आपला मधू? बुवांना आश्चर्य वाटलं. ते पुढे म्हणाले, अगं कसं शक्य आहे? पायी वारी न चालायची शपथ घेतलेला चक्क भजन म्हणतोय. चल चल चल, लवकर चल, बघूयात आपण. बुवांनी मुकुंदाला इशारा केला आणि ते सर्व त्याला शोधायला धावतच पुढे जायला लागले. आणि 30व्या दिंडीत जे दिसलं त्यावर त्यांचा विश्वासच बसेना. मधूच्या कपाळावर मातीचा टिळा होता, डोक्यावर टोपी होती आणि मुखी ज्ञानबा तुकाराम. आपल्या दोन्ही हाताने टाळ्या वाजवत, अंगावरील त्या किलोच्या दागिन्यांना सांभाळत तो भजनात छान रममाण झालेला होता. त्याला तर आपण काय करतोय याची जाणीवही नव्हती.
भगवंताच्या नामस्मरणानं त्याला त्याच्या जगाचा विसर पडला होता. त्याचं तर या लोकांकडे लक्षही नव्हतं. ऋषी धावतच त्याला पकडायला त्याच्या जवळ जायला लागला. माधवबुवांनी ऋषीला अडवलं आणि म्हणाले, नाही, थांबू नकोस त्याला. जे घडतंय, जे दिसतंय ते फार महत्वाचं आहे. मग कोणीही त्याला अडवलं नाही. ते सर्व तिथेच थांबले. दिंडी पुढे पुढे जायला लागली. मधूला अशा रूपात बघून सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू आले. भजन गात टाळांच्या तालावर नाचणाऱ्या पाठमोऱ्या मधूला बघून त्यांना झालेला आनंद हा वर्णनातीत आहे. मधूमध्ये झालेला हा बदल अपेक्षित नव्हता, पण पायी वारीनं मधूच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं आपलं काम सुरू केलं होतं हे मात्र नक्की. मधू अजूनही पुढे पुढे पायी चालतच होता. आपली दिंडी कोणती हे त्याला नव्हतं माहिती. माऊलीच्या नामस्मरणानं त्याच्यावर गारुड मात्र नक्की केलेलं होतं. त्याला तसं पाहून त्या आनंदाचंच ऋषी, मुकुंदा, बुवा आपल्या दिंडीत शिरले. दुपार सरत आलेली होती. ज्ञानोबा तुकारामच्या भजनात दंग असलेल्या मधूच्या पायाखाली एक दगड लागला आणि तो अडखळला. पायात बूट होते त्याच्या. तो अक्षरशः पडता पडता वाचला. त्याचवेळी त्याचं वारकऱ्यांच्या पायाकडे लक्ष गेलं. सर्वजण विना चप्पल जोड्यांनी अनवाणी पदन्यास करत होते. दुसऱ्या क्षणाला त्याने आपल्या पायांकडे बघितलं. त्याच्या पायात महागडे बूट होते. क्षणभर का होईना त्याची त्यालाच लाज वाटायला लागली. तो त्या वारकऱ्यांपासून दूर व्हायला लागला. तो भानावर आला. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्याच्या दिंडीतलं त्याला कोणी दिसेना. तो भांबावला, तिथेच थांबला. डावीकडे उजवीकडे बघायला लागला. आपली कार शोधायला लागला. काहीच दिसेना. हे सर्व मागे राहिलं होतं. आपण या दिंडीत कधी शिरलो आणि ही डोक्यावर टोपी कोणी घातली त्याला काहीच आठवेना. आपण कधीपासून असं पायी चालतोय हे त्याला समजेना. दुसऱ्याच क्षणाला डोक्याच्या मागे टपली मारून तो हसला. काही असो यार, मजा आला. काय रिदम होता. आणि काय म्हणत होतो मी? ज्ञानोबा तुकाराम. असं म्हणत तो आपल्या दिंडीला शोधत तिथेच उभा राहिला. त्याला दिंडीचा क्रमांक माहिती होता, 34. एक एक दिंडी पुढे येत होती. त्याला 32, 33 दिसलं. तो थांबला. त्याची 34वी दिंडी पुढे येताना दिसली. तो दिंडीकडे पाहतच राहिला. आज त्याला त्याचीच दिंडी वेगळी दिसायला लागली होती. तो नव्यानं त्या दिंडीकडे बघायला लागला. मुकुंदाचं ते मृदंग वादन बघून तो अवाक झाला. ते त्याला पहिल्यांदा आवडलं. बुवांच्या गळ्यातल्या विणेकडे त्याचं लक्ष गेलं आणि ऋषी? त्याच्या अंगात बंगाली धोतर, कमरेला उपरणं, डोक्यावर टोपी, गळ्यात तुळशी माळ आणि कपाळावर गोपीचंदनाचा बुक्क्यासह लावलेला लांबोळा टिळा. ऋषीचं ते रूप तो प्रथमच पाहू लागला होता. त्याच्या नजरेत आता वेगळेच भाव दिसू लागले होते. आणि त्याच्या नजरेतला हा झालेला बदल या सर्वांच्याच नजरेपासून लपून राहिलेला नव्हता. जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय, नाही का? ऋषी मधूजवळ आला. अतिशय आनंदात होता ऋषी. त्यानं मधूचा हात हातीत घेतला आणि म्हणाला, दादा, दादा रे, तुला माहिती आहे का, तू आज वारीत चक्क पायी चाललास. पायी पायी जे तुला कदापिही मान्य नव्हतं ते तू आज केलंस, माहितीये? हो रे, चाललो खरं पायी, पण मला माहीत नाही कसा चाललो ते, पण चाललो मात्र. आणि हा मातीचा टिळा, ही पांढरी टोपी? हो, मी रिंगण बघायला उभा होतो ना तेव्हा लावला होता हा कोणीतरी, आणि ही टोपी पण कुणी नाही घातली, मला माहिती नाही ते. असं म्हणत त्यांनी ती टोपी उतरवली. ऋषींनी त्याला अडवलं नाही. जोर जबरदस्तीनं काही चांगलं घडत नसतं. जे होईल होतंय ते सहज आपोआप दादाच्या मर्जीप्रमाणे होऊ द्यावं या मताचा ऋषी होता. आज एवढे तास तो चक्क पायी चाललाय. तेही कपाळावर टिळा आणि डोक्यावर टोपी घालून. हे काही कमी नव्हतं. पुढेही चांगलं होईलच की. चल चल, आता मी नाही पायी चालत, मी थकलोय खूप, मी गाडीत बसतो. असं म्हणत मधू आपल्या कारमध्ये बसायला निघून गेला. उन्हं उतरणीला लागली होती. पाऊस नव्हता. मेघही भरून आलेले दिसत नव्हते. आकाश निरभ्र होतं. वारी पुढे सरकत होती. दुपारचे 4 वाजत आले होते. हरिपाठाची वेळ होत आली होती.
सर्व दिंड्यात एकाच वेळी हरिपाठ सुरू झालेला होता. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येला. ताल धरत वारकरी नाचायला लागले. मधू कारमधनं ते दृश्य बघत होता. तो कधीतरी नक्की उतरेल, पायी चालू लागेल याची सर्वांनाच खात्री होती. ते सर्वजण त्याचीच वाट पाहायला लागले. हरिपाठ संपला होता. आता गुरुपरंपरेचे अभंग, नंतर नाटाचे. थोड्याच वेळात सर्व अभंग संपले. सायंकाळ झाली. पण मधू काही खाली उतरून पायी चालला नाही. सर्वांचीच निराशा झाली. बुवांच्या ते लक्षात आलं आणि ते म्हणाले, धीर ठेवा, धीर ठेवा. मधू पुन्हा आपल्यासोबत नक्की पायी चालणार. ती रिंगणाची किमया होती. ते वातावरणच असं असतं की भले भले माजुरडे सुद्धा माऊलीच्या नामस्मरणात रंगू लागतात. मगाशी तसंच झालं. पण ही सुरुवात आहे. वारी संपायला अजून बराच अवधी आहे. तोपर्यंत धीर धरावा. मधुसूदन आपली पायी वारी नक्की पूर्ण करणार आणि माईंना दिलेलं वचनही पाळणार, माझा विश्वास आहे. यावर सर्वांनी तथास्तु म्हटलं आणि हात जोडून माऊलींचं नामस्मरण केलं. वारी आता तरडगावी मुक्कामाला येऊन विसावली होती. मधू त्याच्या कारमध्ये हातात ग्लास घेऊन पहुडला होता. तो तसा झिंगलेल्या अवस्थेत कधी झोपी गेला कळलंच नाही. काळज इथल्या दत्त मंदिरात माऊलींचा आजचा सकाळचा विसावा. तो आटोपून वारी आता फलटणकडे रवाना होऊ लागली. मधूला उशिरा जाग आली. सकाळी उठल्या उठल्याच त्याचं डोकं खूप जड झालेलं होतं. डोळे तर अजूनही तांबारलेले होते. रात्री अतिसेवन केलं होतं बहुतेक. पण कुणीही त्याला अडवलं नव्हतं. त्याला त्याच स्थितीत त्याच्यावर सोडून देणंच योग्य असतं ना त्यावेळी. वारी फलटणच्या दिशेनं सुरू झाली होती. मध्येच दुपारच्या जेवणासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात सर्वच दिंड्या आपापल्या दिंडीसाठी जेवण तयार करण्याच्या तयारीत होत्या. ऋषीने मधूला दूर नेलं. तिथे एक लहानसा ओढा होता. त्या ओढ्यावर मधूनं आपले सकाळचे विधी उरकले, स्नान केलं. त्याला थोडं बरं वाटायला लागलं. शेतात इकडे तिकडे जरा फिरून त्यांनी पायही मोकळे केले. ऋषीनं ती संधी साधून मधूला विचारलंच, दादा काल कसं वाटलं रे पायी चालून? मोकळे झालेत पाय. कारमध्ये बसून बसून अवघडलो होतो जरा. पण का बरं, म्हणजे यात विचारण्यासारखं काय आहे? अरे काही नाही दादा, मी आपलं सहज विचारलं. तू काल वारीसह केवळ पायी चालत नव्हतास, तर कपाळावर टिळा सुद्धा लावला होतास, टोपी सुद्धा होती तुझ्या डोक्यावर म्हणून. हां ते होय, ते मी थोडंच लावलं होतं. कुणीतरी आलं माझ्या कपाळावर लावून गेलं, एवढंच. एवढंच? मग मिटावला का नाहीस तो टिळा? एरवी तर तुला साधा वाढदिवसाचा, दिवाळीच्या औक्षणाचा टिळा, अक्षदा अजिबात चालत नाही ना. मग हा टिळा, तोही मातीचा, त्या घोड्याच्या पायाखालच्या मातीचा. मिटवू शकत होतास ना तू, मग काय ठेवलास दिवसभर? ऋषीनं त्याला मूळ विषयावर आणलं. अरे नाही मिटवावा असा वाटला मला. तो टिळा लावणारा म्हणाला, माऊली असते म्हणे त्या घोड्यावर, म्हणून त्या घोड्याच्या टापाच्या खालची माती कपाळावर लावणं म्हणजे माऊलीला वंदन करण्यासारखं, म्हणून मी नाही मिटवला मग तो. मधू जरा कचरत बोलायला लागला. ऋषीच्या नजरेतनं ते सुटलं नाही. मधूला ते त्याचं वागणंही मान्य नव्हतं आणि अमान्य सुद्धा नव्हतं. मधू पुरता गोंधळला होता. त्याचं त्यालाच कळत नव्हतं की तो काय बोलतोय. ऋषीनी पुढे त्याला टोपीबद्दल विचारलं. बरं ठीक आहे, टिळा नाही मिटवलास, मग ती टोपी ती कशी काय डोक्यावर ठेवलीस रे? का तीही कोणीतरी ठेवली? अरे तेच सांगतोय ना, खरंच ठेवली कोणीतरी. मी असं चालत होतो. नाही तू चालत नव्हतास बरं का दादा. हां, तू त्यांच्याबरोबर ज्ञानोबा तुकारामचा गजर सुद्धा करत होतास. त्यांच्या भजनाच्या सुरात सूर मिसळत होतास. एका हातानं दुसऱ्या हातावर ताल देत होतास आणि तुला तसं करताना पाहून तू उघड्या डोक्याचा होतास म्हणून तुझ्या डोक्यावरती टोपी ठेवली गेली. तुला माहिती आहे का, आम्हा वारकऱ्यांमध्ये या पांढऱ्या विशेष टोपीला फार महत्त्व आहे रे. दादा ही वारकऱ्यांची टोपी नसते रे. ती टोपी म्हणजे आपल्या आचरणाचं, वागण्या बोलण्याचं प्रतीक असतं. कळलं?
कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि डोक्यावर पांढरी टोपी असलेला वारकरी म्हणजे ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर जाऊ बघणारा एक साधक असतो. ही ओळख असते वारकऱ्याची. आता तू म्हणशील की लेक्चर देऊ नकोस, पण हे खरं आहे. तुला भजनात रमलेलं पाहून त्या मनुष्यानं तुझ्या डोक्यावर टोपी ठेवली आणि विशेष म्हणजे तू ती काढून फेकली नाहीस. का रे दादा? नाही का, म्हणजे तुला तर हे काही आवडत नाही ना? अरे आवडत तर नाही आत्ता सुद्धा. बघ ना, आता लावलाय का मी टिळा? आहे का आता टोपी माझ्या डोक्यावर? नाही आहे ना? नसेल ना, पण ती काल होती आणि तू ती काढून फेकली नव्हतीस. याचाच अर्थ तुला कुठेतरी ते सगळं मान्य होतं, हो का नाही? नाही नाही, तसं नाही आहे. बघ, तू माझं मन वळवू नको ऋषी. तू जा आणि तुझी तुझी भजनं म्हण. अरे मी नाही तुझं मन वळवत आहे. सत्य काय आहे ते सांगतोय मी. काही सत्यबित्य नाहीये. जा, जा ना तू. अरे तू पण चल, बराच वेळ बसून होतास कारमध्ये. चल, बरं वाटेल तुला. बघ ना, आज हवा किती छान सुटली आहे. ऊन आहे कोवळं कोवळं. पाऊस असला ना की मग असं नाही काही करता येत. नको, मला या जीन्समध्ये ऑड वाटतं त्यांच्यात. नको. अरे मग धोतर आणून देऊ का तुला? मी निसवून देतो की तुला. ऋषी आनंदानं उत्सुकतेनं म्हणाला. मधू मोठ्यांदा हसला आणि म्हणाला, धोतर? अरे काही काय ऋषी, मला नाही जमणार अरे ते नेसणं आणि मला चालता सुद्धा येणार नाही बाबा. धोतर म्हणे. अरे मी नेसवून देतो म्हटलं ना. देतो ना छान नेसवून. जमेल तुला. तू खाली तर उतर. नाही नको तुझा रे. नाही नेसणार मी ते. माझं हे शर्ट पॅन्ट ठीक आहे. आग्रह करू नकोस. दादा. ऋषीनं आग्रह धरला. मधूनं त्याच्याकडे न बघता काच वर केली. गाडी पुढे सरकली. ऋषी मात्र निराश झाला बिचारा. किती प्रयत्न करतोय मी, पण हा मात्र नाहीच बदलणार हा, असं मनात म्हणत ऋषी आपल्या दिंडीत मिसळून गेला. थोड्याच वेळात मधूनं पायी उतरून त्यांच्यासोबत चालावे म्हणून खूप प्रयत्न केले. पण मुळातच हेकेखोर, स्वमर्जीचा मालक असणारा मधुसूदन काही केल्या कारमधनं उतरला नाही. दुपारच्या जेवणानंतर दिंड्या पुढे सरकायला लागल्या होत्या. फलटणच्या विमानतळ भागात आज पालखीचा मुक्काम. उद्याही तिथेच मुक्काम. इतर दिंड्या जिथे जागा मिळेल तिथे मुक्काम करतात. माधवबुवांची दिंडी ही त्याच मैदानात होती. आजच्या मुक्कामात नेहमीप्रमाणे माधवबुवांचं कीर्तन होणार म्हणजे होणार. खरं म्हणजे माऊलींची पालखी जेथे तेथे मानाच्या 14 दिंड्यातल्या एका दिंडीकडे आजच्या कीर्तनाचा मान असतो. बाकी दिंड्यात मग त्यांच्या त्यांच्याप्रमाणे कीर्तन होतं. सर्वजण कीर्तनासाठी फलटणच्या मुक्कामाची वाट बघत असतात. विमानतळाच्या शेजारच्या या भल्या मोठ्या मैदानात तंबू घातले गेले. आत मायलेकींच्या निजण्याची सोय बरी असते. पुरुष मंडळी प्लॅस्टिकच्या कापडावर स्वतःला निद्रेच्या स्वाधीन करत. ओल्या पावसाळी काळ्या आईची ती मांडी त्यांना मायेची ऊब देत असते. मोकळ्या आकाशाचं छप्पर त्यांना प्रेमाचं आलिंगन देत असतं. शिणलेल्या देहाला कसला बेड आणि कसलं पांघरुण. इथे कोणी गरीब नाही का श्रीमंत नाही, सर्वांसाठी सारखाच नियम. असा उघड्यावर जगण्याचा आनंद त्या वारकऱ्यांसाठी अवर्णनीय. कोणाची कसली तक्रार नसते. माऊली आपल्या सोबत आहे ना, मग कसली भीती आणि कसलं काय. सगळं त्या माऊलीवर सोपवून ते वारकरी निश्चिंत राहून आनंदानं असा उघड्यावर मुक्काम करत. आज सर्वांचं रात्रीचं जेवण आटोपलं होतं. मधू जेवला नव्हता. त्यांनी कारमध्ये जेवण ठेवून घेतलं. बाहेर येऊन उभा राहिला. त्यांनी पाहिलं एका तंबूत मेणकापडावर प्रियंका बसली होती. त्यांनी वाकून बघितलं, तिथे बऱ्याच महिला बसून होत्या. तो वळाला. पुन्हा तंबूकडे बघून तो तंबू लक्षात ठेवला. थोड्या वेळातच माधवबुवांचं कीर्तन सुरू होणार होतं. मधू कारमध्ये गेला. जेवला नाही, पण ग्लास भरायला सुरुवात केली. किती ढोसली कोणास ठाऊक, पण तो आता भानावर उरलेला नव्हता. प्रत्येकाच्या दिंडीत तिथला कीर्तनकार आपापला अभंग घेऊन कीर्तन सादर करू लागलेला होता. वातावरण भक्तिमय होऊ लागलं होतं. माधवबुवांनी अभंग घेतला तुकाराम महाराजांचा. विषयाच्या संगे आयुष्याचा नाश, पडी येले ओस स्वहिताचे. बुवांचं निरूपण सुरू झालं. दिंडीतले सर्व वारकरी कीर्तनात रममाण झाले होते. रात्र चढत होती. सगळीकडे काळोखच काळोख.
म्हणायला मिणमिणत्या चिमण्या आणि कंदील होते, पण त्या प्रकाशात सगळं अंधुकच. एखादं मोठं जनावर आलं तर, पण त्याची तमा असते कोणाला. नामस्मरणात दंग झालेल्या वारकऱ्याला जीवाच्या धोक्याची काळजी नसतेच. ह्याच संधीची मधू वाट पाहत होता. तो कारमधनं खाली उतरला. ड्रायव्हरला काहीतरी सांगून तो हळूच प्रियंकाच्या तंबूकडे जायला लागला. चिक्कार प्यायलेला असल्यानं त्याला धड चालताही येत नव्हतं. पाय अडखळत होते, जीभ जड झाली होती, पण नजर मात्र वासनेनं तुडुंब भरलेली. आज प्रियंकाला सोडायचंच नाही, त्यांनी ठरवलेलं होतं. मधू तंबूजवळ आला. तो संधीची वाट बघत होता, तेवढ्यात संधी त्याच्या पुढ्यात चालून आली. तो अंधारात चाचपडत येत होता आणि प्रियंकाचं त्याच्याकडे लक्ष गेलं. ती उठली, त्याच्या जवळ गेली, विचारायला लागली, काय हवंय का दादा? तिला त्या अंधुक प्रकाशात मधूची नजर ओळखता आली नाही. ती त्यापासून अनभिज्ञ होती. मधू आधाशासारखा तिच्याकडे बघायला लागला. सावज आयतच हाती आलंय म्हणून मनोमन आनंदला सुद्धा तो आधाशीपणे म्हणाला, अहो चल तिकडे चल, काय हवंय ते सांगतो. इथे नाही, मी प्यायलोय ना, बघ. असं म्हणत मधूनं तिच्या तोंडावर जोरात श्वास सोडला. त्या घाण वासानं तिला कसं तरीच झालं. शी, दादा अहो किती प्यायलाय तुम्ही? इथेच सांगा तुम्हाला काय हवंय ते. थांबा, मी आईला बोलवते. हा आई. गबस, आईला कशाला बोलवतेय? चल ना तिकडं चल, सांगतो तुला. असं म्हणत त्यांनी जबरदस्तीनं तिचा हात पकडला आणि मागच्या भागात अंधारात उभ्या असलेल्या आपल्या कारकडे ओढत न्यायला लागला. प्रियंकाला तसं वागणं नाही आवडलं. ती त्याला विरोध करायला लागली, थांबवायला लागली. दादा अहो थांबा दादा. दादा काय करताय? माझा हात सोडा ना दादा. कुठे नेताय मला? दादा सोडा. गप चला, मुकाट्यानं चालायचं, आवाज नाही करायचा. मला काय हवंय असं विचारलंस ना, चल दाखवतो मला काय हवंय. भूक लागली मला. अहो मग दादा मला सांगा ना, तसं ओढत का नेताय? थांबा तुम्ही इथे, मी जेवण आणते. असं म्हणत त्याच्या हातातून ती स्वतःला सोडवायला लागली, पण मधूनच तिचा पकडलेला हात पिरगळला आणि म्हणाला, जेवण नकोय मला, तू हवीयस, तुझं शरीर हवंय मला. लवकर दे, खूप दिवसापासनं वाट बघतोय, आज सापडलीयस तू, चाल. असं म्हणत तिला परत ओढत न्यायला लागला. प्रियंकानं स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याच्या आडदांड ताकदीपुढे त्या कोवळ्या पोरीची शक्ती कमी पडत चालली होती. ती आता रडायला लागली, विनवणी करायला लागली, पण कीर्तनातील टाळ पखवाजाच्या ठणठण आवाजात कुणाच्याही ते लक्षात आलं नाही. प्रियंका आता जीवाच्या आकांतानं ओरडायला लागली. मधून रागात तिच्या एक थोबाडीत लावली. त्याच्या त्या तडाख्यानं ती कोलमडून गेली. आपली घसरणारी ओढणी सावरत ती पुन्हा ओरडायला लागली. तो तिच्यावर चिडला, म्हणाला, ओरडू नकोस, कुणी येणार नाही इथे. ओढणी कशाला घेतीयस आता? फेक तिकडे, त्या ओढणीचं काही काम नाही आता, चल गाडीत सीटवर. असं म्हणत त्याने कारचं दार उघडून धाडकन तिला मागच्या सीटवर अक्षरशः जोरात ढकललं. माधवबुवा इकडे एक एक दृष्टांत देत आपलं कीर्तन पुढे पुढे नेत होते. विषय वासनेच्या संगतीनं आपल्या आयुष्याचा कसा नाश होऊ लागतो, या आशयाचा श्री तुकाराम महाराजांचा तो अभंग. खरंच परद्रव्य, परनारीचा मोह कधीही वाईट, पापच ते. कीर्तन सुरू असताना मुकुंदाला पाणी हवं म्हणून तो उठला. त्याच्या आसपास कुठेही पाणी नव्हतं. त्याला सुधा मावशी दिसली. मावशीला माहिती असेल म्हणून तो तिच्याजवळ गेला. पाणी मिळालं. पाणी पीत पीत तो जरा दूर जायला लागला. तेवढ्यात त्याला प्रियंकाच्या ओरडण्याचा आवाज आला. कोणीतरी मुलगी, बाई संकटात आहे हे त्याच्या लक्षात आलं. तिथेच बाजूला उभे असलेले ऋषीचे 3 मित्र त्या आवाजाकडे धावायला लागले. अंधारात फार काही दिसलं नाही, पण मुकुंदाकडे बघून, काका चला लवकर असं म्हणत ते मित्र त्या आवाजाच्या दिशेनं धावले. थोडं पुढं जाताच अंधुकशा प्रकाशात त्यांना जे दिसलं ते अतिशय आश्चर्यकारक आणि संताप आणणारं होतं. मधुसूदन जबरदस्तीनं प्रियंकाला धरून गाडीत कोंबत होता. मुकुंदा जोरात ओरडला, अरे मधू थांब, काय करतोयस, थांब. मुकुंदा धावत सुटला. मधूनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.
गाडीचं दार उघडून प्रियंकाला आत ढकललं. तिची ओढणी गाडी बाहेर फेकलेली होती आणि मधू आपल्या पॅन्टची झिप खाली ओढत होता. तो तसाच गाडीत बसला, दार बंद करून घेतलं. तेवढ्यात मुकुंदा आणि ऋषीचे मित्र तिथे पोहोचलेच. काचेवर थापा मारायला लागले. ऋषीही पोचला. थोड्याच वेळात दिंडीतली बरीच मंडळी कसला आवाज आहे म्हणून आवाजाच्या दिशेनं धावत यायला लागली. मधू आपलं कुकर्म सुरू करणार एवढ्यात कोणीतरी कारच्या पलीकडचं दार उघडलं आणि प्रियंकाला अक्षरशः एका हातानं ओढत बाहेर काढलं. मधूला तेव्हा प्रतिकार करता आलाच नाही. दुसऱ्यानं तिच्या अंगावर तिची खाली पडलेली ओढणी टाकली आणि समरित वहिनींकडे तिला सुपूर्द करून टाकलं. मधू गाडीत बसून होता तसाच. मुकुंदा त्याच्याकडे पाहतच राहिला. मुकुंदानं दार उघडलं, त्याला बाहेर यायला सांगितलं. कोणाच्या तरी हातात वर धरलेला कंदील होता. त्याच्या प्रकाशात मुकुंदाला मधू खाली मान घालून बसलेला दिसला. मुकुंदाला प्रचंड राग आला होता. रागात त्यांनी मधूला खडसवलं. लाज कशी वाटत नाही रे थोडीशी? ती प्रियंका तुला बहिणीसारखी ना रे. मी लेक मानतो तिला आणि आता तू तिच्यासोबत असं घाणेरडं काम करणार होतास? मधू, तू अविवेकी आहेस हे माहिती होतं मला, पण इतका नीच प्रवृत्तीचा असशील हे माहिती नव्हतं. वा मधू वा, छान काम केलंस. काय वाईट काम केलं मी? मला ती आवडली म्हणून. मी फक्त तिच्या अंगावर होतो. मी काही केलेलं नाही जे तुम्ही समजताय ते. काय काका तुम्ही, एवढ्याशा गोष्टीसाठी गोंधळ किती घालताय तुम्ही? बेशरम आहेस रे तू. आवडली म्हणतोस? अरे एखादी मुडली आवडली मग असं करतात का? आणि काय म्हणालास तू? काहीच केलं नाही. हात कसा काय लावलास तू तिच्या अंगाला? लग्न झालंय ना तुझं, एक मुलगी आहे ना तुला, तुला शोभतं काय? हे काय पहिली वेळ नाही माझी काका. अशा खूप पोरी, खूप बाया स्वतःहून येतात जवळ माझ्या. नुसत्या जवळ येत नाही, पैशासाठी सगळं द्यायला तयार होतात अगदी सहज. अरे ही वारी आहे, तुझं श्रीमंतीचं ऑफिस नाही आहे. आणि इच्छा काय फक्त तुलाच असतात, आम्हाला नाही? आम्हीही आहोतच की पुरुष. पण ते सगळं आपापल्या घरी, इथे नाही. इथे तर आमच्या डोक्यातही त्या विषय येत नाही. ही वारी आहे ईश्वराच्या भेटीसाठी निघालेली. इथे परस्त्री आई समान मानतो आम्ही. प्रत्येकाच्या रूपात इथे आम्हाला फक्त आमची माऊली दिसते. म्हणून इथे प्रत्येकाला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री, लहान मूल असो किंवा जख्खड वृद्ध किंवा तरुण, आम्ही सगळ्यांना माऊली म्हणून हाक मारतो. येतंय का काही लक्षात? तू सुद्धा त्याच नजरेनं बघावंस असं मला वाटतं. तू माऊली तर म्हणणार नाही मला माहिती आहे, पण आपल्या इच्छा वासना जरा गुंडाळून ठेव, संयम ठेव. आया बायांकडे आईच्या रूपात बघ, बहिणीच्या रूपात बघ. तू बघितलं असेल की सगळे स्त्री पुरुष एकाच ठिकाणी एकत्र स्नान करतात उघड्यावर, तेव्हा सुद्धा नाही रे कोणाच्या मनात वासना निर्माण होत. प्रत्येक स्त्री ही आपली आई आहे या भावनेनं आम्ही तिच्याकडे बघतो. नको असा वागूस मधू. आता पुन्हा ही चूक करू नकोस. जरा कमी पीत जा. ताबा असावा रे माणसाचा आपल्या मनावर आणि शरीरावर सुद्धा. मुकुंदा अक्षरशः थरथरत होता. बोलता बोलता थांबला तो. त्याला फार वाईट वाटत होतं. मधूनं असं वागायला नको होतं. आधीच दारू पिऊन वावरत असतो वारीमध्ये, मांसाहार मिळत नाही म्हणून अस्वस्थ होतो, आणि आता हे. देवा, परमेश्वरा, पांडुरंगा, कधी कळेल याला की आपण पाप करतोय? कितीदा माफ करायचं याला आपण? कितीदा समजावून घ्यायचं याला आपण? काहीच कळत नाहीये. मुकुंदा तसाच डोकं गाडीच्या टापाला टेकवून अंधारात उभा होता. ऋषीनं त्याला चला बाबा काही उपयोग नाहीये असं तत्वज्ञान सांगून, जाऊ द्या प्रियंका थोडक्यात वाचली हेही नसे थोडके म्हणा आणि चला, असं म्हणत ऋषी मुकुंदाला तिथून नेऊ लागला. ऋषीनं गाडीत वाकून पाहिलं. मधूनं नजर दुसरीकडे वळवली. तो ऋषीच्या नजरेला नजर मिळवू शकला नाही. ती रात्र तशीच गेली. श्रोते हो, हा होता डॉक्टर वसुधा वैद्य यांच्या वारी या कादंबरीचा भाग 17वा
भाग 18 उद्या. तोपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल.